Hello, good afternoon, all of you. We are here to learn a very important topic in linguistics, that is nothing but phrases. तर आपल्याला फ्रेजेस हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला नेहमी प्रश्न असतो. तर फ्रेज या शब्दाचा आपण अगोदर अर्थ बघूया. फ्रेज कशाला म्हणायचे असते, तर फ्रेज म्हणजे काय असतं. तर अगोदर फ्रेज म्हणजे काय आपण हा थोडक्यात बघू आपण. व्हॉट इज मीन बाय द टर्म फ्रेज. तर फ्रेज कशाला म्हणायचं, तर अ ग्रुप ऑफ वर्ड्स, ए ग्रुप ऑफ वर्ड्स. जर आपण काय म्हणू शकतो आपण इथे, a group of words containing group of words without subject and predicate, without subject and verb. म्हणजे फ्रेज मध्ये जे फ्रेज असते त्या फ्रेज मध्ये कर्ता क्रियापद असत नाही. जर कर्ता क्रियापद असले तर ते क्लॉज असतो आणि फ्रेज मध्ये कर्ता क्रियापद असत नाही. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी फ्रेज कोणते आहे ते आपण इथे पाहूया. फॉर एक्झाम्पल अ बुक ही फ्रेज आहे बाबा. बुक या ठिकाणी अ बुक ही फ्रेज आहे, कारण या ठिकाणी दोन शब्द आलेले आहेत. मग हा हेड वर्ड बुक आहे, हे मॉडिफायर आहे. जो शब्द हेड वर्ड आहे किंवा हे एक प्रकारचे फ्रेज आहे, किंवा असे पण हे फ्रेज असू शकते. अ बुक ऑन द टेबल, बुक ऑन द टेबल, टेबलावरील पुस्तक. बघा या ठिकाणी हे सुद्धा एक पूर्णपणे काय आहे, फ्रेज आहे. आता आपल्याला दाखवताना कसे दाखवायचे आहे पहा, जे आपल्या लिस्टच्या मेथडनं दाखवताना आपल्याला असे दाखवायचे आहे पहा, अ बुक ऑन द टेबल असे दाखव. अ बुक ह्या शब्दामध्ये बुक हा शब्द हेड वर्ड आहे आणि ऑन द टेबल हा शब्द हेड वर्ड आहे, हा शब्द हे. तर अशा रीतीने आपल्याला फ्रेजचा भाग पाहायचा आहे. आपण या ठिकाणी थोडासा हा भाग आपण हे केला. त्या ठिकाणी आपण मी थोडक्यात तुम्हाला मी फ्रेजेस काय आहेत ते आपण इथे पाहूया. इंग्लिशमध्ये फ्रेजेस कोणकोणते असतात हे आपण तो विचार करूया. आता पहिली फ्रेज आहे ते नॉन फ्रेज आहे. नॉन फ्रेज आहे किंवा आपण हा भाग घेऊया. पहिली फ्रेज आहे ते नॉन फ्रेज आहे. आता नॉन फ्रेज कशाला म्हणायचं. नॉन फ्रेज मध्ये या शब्दामध्ये नाउन असतं. नाउन हा घटक इम्पॉर्टंट असतो. समजा आपण असं म्हटलं की ए ब्युटिफुल गर्ल अशी फ्रेज आहे, ब्युटिफुल गर्ल. आता या फ्रेज मध्ये किती शब्द आलेले आहेत बघा, 3 शब्द आलेले आहेत. मग 3 शब्दामध्ये बघा ह्याला महत्वाचा शब्द कुठला आहे, हेडवर्ड कोणता आहे, प्रमुख शब्द हेड. मग गर्ल आहे, मग या ठिकाणी गर्ल एक हेडवर्ड आहे आणि बाकी शब्द काय आहेत, हे मॉडिफायर. आता गर्ल हा शब्द नाउन आहे, मग जो हेडवर्ड आहे तीच फ्रेज असते. मग नाउन हे हेडवर्ड आहे, म्हणजे नॉन फ्रेज आहे एनके. मग या ठिकाणी आणि हे शब्दात देऊ शकतो. ब्युटिफुल हे काय आहे, गर्ल बद्दल ऍडजेक्टिव्ह आलेला आहे. आणि अ काय आहे, ज्याला आपण डिटर्मिनर म्हणायचं, आर्टिकल असतं त्याला आपण डी असं नाव द्यायचं. हे झाले नॉन फ्रेज. समजतं का. आणखीन एक एक्झाम्पल देऊ. ओके. आता त्यानंतर आणखीन दुसरं फ्रेज आहे ज्याला आपण म्हणतो वर्ब. आता नॉन फ्रेजला थोडक्यात काय म्हणतात, एनपी असं म्हणतात. आणि वर फ्रेज आहे, वर फ्रेजला काय म्हणतात, व्हीपी. वर फ्रेज मध्ये व्हीपी, वर फ्रेज. तर वर फ्रेज कशी ओळखायचे. नॉन फ्रेजला आपण मॉडिफायर हेडवर्ड असं रिलेशन देऊ शकतो, पण वर फ्रेजला मात्र ऍक्सिलरी वर्ब आणि मेन वर्ब असं द्यायचे. फॉर एक्झाम्पल असा एखादा शब्द आहे किंवा हॅज सेलिब्रेटेड असा शब्द आहे, हॅज सेलिब्रेटेड. या ठिकाणी 2 शब्द आले बघा, हॅज सेलिब्रेटेड. मग आता एखादे 2 शब्द आहेत, पण एक शब्द ऍक्सिलरी वर्ब आहे, जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याला आपण ऍक्सिलरी वर्ब असं म्हणतो, आणि जे मेन वर्ब आहे त्याला मेन वर्ब म्हणतो. ऍक्सिलरी वर्ब काय आहे, ते एचयू आहे, टू हॅव रूप आहे. आणि सेलिब्रेटेड हे काय आहे, या ठिकाणी मेन वर्ब आहे, किंवा ज्याला आपण सेलिब्रेटेड हे ज्याला काय म्हणतो आपण V3 म्हणतो. V3 म्हणजे हॅज नंतर नेहमी क्रियापदाच नेहमी तेच रूप येतं. आणि मग मेन वर्ब आहे, मग या ठिकाणी ही वर्ब फ्रेज आहे, व्हीपी. ह्याच्या खाली एच द फॉर्म ऑफ टू हॅव फॉर्म. वर्ब ऑफ हॅव हॅज ह्याचं वर्ब असतं. थर्ड आहे पहा ऍडजेक्टिव्ह फ्रेज.
ऍडजेक्टिव्ह फक्त तुम्हाला कळण्यासाठी मी थोडक्यात एक एक फ्रेज देतोय कळण्यासाठी. फक्त आपण एक्झाम्पल घेऊ परीक्षेमध्ये आलेले. आता ऍडजेक्टिव्ह फ्रेजचं सूत्र काय आहे? एजीपी आहे. ऍडजेक्टिव्ह फ्रेज हे सूत्र ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. आता ऍडजेक्टिव्ह फ्रेज कशी ओळखायची? ऍडजेक्टिव्ह फ्रेज कशी ओळखायची बघा. तर ऍडजेक्टिव्ह फ्रेजचं उदाहरण काय असतं? समजा असं एक्झाम्पल बघा, व्हेरी किंवा असं म्हणू शकतो व्हेरी हार्ड किंवा व्हेरी स्मार्ट. आता या ठिकाणी व्हेरी स्मार्ट हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे. स्मार्ट हार्ड. आता व्हेरी स्मार्ट या ठिकाणी हा शब्द आलेला आहे. व्हेरी स्मार्ट दोन शब्द आलेले आहेत. ह्यातला व्हेरी काय आलेला आहे? तर मॉडिफायर आहे. स्मार्ट काय? हेडवर्ड आहे. व्हेरी शब्द नेहमी मूळच ऍडवर्ब असतं. अंगच ऍडवर्ब आहे. व्हेरी व्हेरी टू TOO रादर किंवा मिअर MERE ओनली हे शब्द मूळचे ऍडवर्ब असतात. आणि हे स्मार्ट मात्र या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. पण हेडवर्ड काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणून ही फ्रेज कोणती आहे? ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. तसे आपण पुढचे फ्रेज बघूया. ऍडवर्ब फ्रेज बघूया. ऍडवर्ब फ्रेज जसं आपण ऍडजेक्टिव्ह फ्रेज मध्ये ऍडजेक्टिव्ह हेडवर्ड असतो, जसं ऍडवर्ब फ्रेज मध्ये ऍडवर्ब हा हेडवर्ड असतो. ऍडवर्ब फ्रेज आपण काय म्हणतो? AVP असं म्हणतो. AVP ऍडवर्ब फ्रेज. आता ती कशी दाखवायची बघा ऍडवर्ब फ्रेज मध्ये. समजा ऍडवर्ब फ्रेज मध्ये सुद्धा व्हेरी सारखा शब्द येऊ शकतो. समजा असा शब्द असेल बघा, व्हेरी हॅपीली द क्रो फ्ल्यू अवे. व्हेरी हॅपीली असं वाक्य असेल. तेव्हा ही फिनिश हिज जॉब व्हेरी हॅपीली. काय असं असतं? आता व्हेरी हॅपीली या ठिकाणी किती शब्द आलेत बघा? दोन शब्द आलेत. एक मॉडिफायर आहे, एक हेडवर्ड आहे. आता हेडवर्ड आहे तोच काय आहे? ऍडवर्ब आहे. आणि व्हेरी सुद्धा या ठिकाणी ऍडवर्बच आहे. पण जो हेडवर्ब आहे तेच फ्रेज द्यायचे. जो हेडवर्ड असतो तीच फ्रेज असते. मग हे तर हेडवर्ड नॉन हेडवर्ड म्हणून नॉन फ्रेज आहे. ऍडजेक्टिव्ह हेडवर्ड म्हणून ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. आणि इथं ऍडवर्ब हेडवर्ड आहे म्हणून हे ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. ऍडवर्ब फ्रेज ओळखताना असं आपल्याला द्यावं लागतं सूत्र. आता पुढचे फ्रेज आहे ते आहे जेनेटिव्ह फ्रेज. जेनेटिव्ह फ्रेज तर टायटल आपण देतो जीपी असं देतो. तर टायटल जीपी दिलं जातं. जेनेटिव्ह फ्रेज. तर जेनेटिव्ह फ्रेजला जीपी काय म्हणतो आपण? त्या ठिकाणी एखाद्याचं पॉजिटिव्ह सांगितलं जातं. म्हणजे ऑल पॉजिटिव्ह फॉर्म्स या ठिकाणी जे काय पॉजिटिव्ह फॉर्म असतात का नाही, पॉजिटिव्ह प्रोनाउन्स असतील किंवा ऍडजेक्टिव्ह असतील, हे सगळे ह्याच्यामध्ये येतात. पॉजिटिव्ह प्रोनाउन्स किंवा ऍडजेक्टिव्ह हे सगळे ह्याच्यामध्ये येतात. पॉजिटिव्ह प्रोनाउन किंवा ऍडजेक्टिव्ह काय आहेत? जसं माय असेल, आवर आहे, युअर आहे, हिज आहे, हर आहे, इट्स आहे, देअर आहे. हे सगळे ऍडजेक्टिव्ह फॉर्म आहेत. हे सगळे पॉजिटिव्ह फॉर्म्स आहेत. किंवा एखाद्या शब्दाला जर अपॉस्ट्रोफी असेल, अपॉस्ट्रोफी असेल तरी सुद्धा ते असतं. समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल गोपाल्स हा सुद्धा फॉर्म याच्यामध्ये. गोपाल्स किंवा सीतास हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह फ्रेज असते. हे सुद्धा जेनेटिव्ह फ्रेज असते. समजा फॉर एक्झाम्पल असं असेल युअर सन. आता या ठिकाणी हे जर फ्रेजचा विचार केला युअर सन, त्या ठिकाणी दोन वर्ड आहेत. हा वर्ड आहे हेडवर्ड आहे. हेडवर्ड हे नाउन आहे. मॉडिफायर हे काय आहे? जीपी आहे. पण हेडवर्ड नाउन असल्यामुळे हे फ्रेज कोणते झाले? नॉन फ्रेज झाले. म्हणजे नॉन फ्रेज मध्ये सुद्धा जेनेटिव्ह फ्रेज येते. आणि नुसते जेनेटिव्ह फ्रेज असेल तर फक्त असा शब्द असू शकतो. मग फॉर एक्झाम्पल गोपाल्स असा शब्द असेल, गोपाल्स. आता इथं फ्रेज किती आहे? एकच फ्रेज आहे, गोपाल्स. मग हा हेडवर्ड आहे. हेडवर्ड आहे तेच काय? हे सूत्र काय आहे? तर नॉन प्लस अपॉस्ट्रोफी आलेलं आहे. नॉन प्लस अपॉस्ट्रोफी असेल तर तीच कुठली फ्रेज असते? जेनेटिव्ह फ्रेज असते. आणि नेक्स्ट फ्रेज आहे ते आहे प्रीपोजिशनल फ्रेज. ज्याला काय म्हणतात आपण? ते प्रीपोजिशनल फ्रेज म्हणतो. प्रीपोजिशनल फ्रेज ज्याला म्हणतो का आपण? ते पीपी. पीपी म्हणजे प्रीपोजिशनल फ्रेज. जेनेटिव्ह फ्रेजचा अर्थ काय असतो? प्रीपोजिशनल फ्रेज. आता प्रीपोजिशनल फ्रेज कशी दाखवायची या ठिकाणी? तर जे इंट्रोड्यूस म्हणजे द प्रीपोजिशनल फ्रेज इज ऑलवेज इंट्रोड्यूस
विथ प्रिपोजिशन. त्या ठिकाणी प्रिपोजिशन त्या फ्रेजची सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल इन द क्लास हा शब्द आहे. आता या ठिकाणी इन द क्लास हा पूर्ण फ्रेज आहे इन द क्लास. पण इन द क्लास मध्ये इन हे काय आलेलं आहे ठिकाणी प्रिपोजिशन आहे म्हणून पूर्णपणे काय झाले हे प्रिपोजिशन फ्रेज झाले. हा ह्याच्यामध्ये आपण जर टायटल देतो ना वर त्याचं फंक्शन असतं नेहमी ए असतं ऍडव्हर्बियल फंक्शन असतं. त्याचं फंक्शनच नेहमी ऍडव्हर्बियल असतं आणि हे जे फंक्शन असतं त्या प्रकारचं नाव बदलतं. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी फ्रेजेस फक्त थोडक्यात मी तुम्हाला प्रस्तावना केलेली की थोडक्यात करण्यासाठी आपण ओळख करून घेतली. थँक्यू. आपण या ठिकाणी फ्रेजेस कशा असतात